लाडकी बहिणींना लाडके बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते बंद झाले होते, त्या लाडक्या बहिणींना पुन्हा म्हणजे डबल हप्ते या ठिकाणी वाटपाला सुरुवात होणार आहे. अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. आणि त्याचबरोबर ज्या लाडक्या ताई 21वा हप्ता आणि 22वा हप्ता याची वाट बघत बसलेल्या आहेत, त्यांच्यासाठी पण एक महत्त्वाची मी बातमी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय. तर लाडक्या बहिणींनो बघितलं असेल सगळ्यांनी, की 2 महिने या ठिकाणी उलटून गेलेले आहेत. मार्च महिना पूर्ण संपला, एप्रिल महिना पूर्ण संपलाय. तरी पण आणखी पण 21वा हप्ता पण नाही भेटला, 22वा हप्ता देखील भेटलेला नाहीये. मग नेमका हप्ता कधी भेटणार आहे? मे महिना जवळ-जवळ 5 तारीख या ठिकाणी आलेली आहे. तरी पण हप्ता अजून वाटपाला सुरुवात झालेली नाहीये किंवा जी-आर देखील अजून कोणता आलेला नाहीये किंवा सरकारचा देखील आता कोणची अजून घोषणा पण झालेली नाहीये. तर अधिकृत घोषणेसाठी पण आपल्याला वाट बघावं लागत आहे. नेमकं खरंच किती तारखेला हप्ता वाटप होणार आहे? जी-आर नेमका कधी येणार आहे? आणि काय-काय सगळ्या गोष्टी असणार आहेत? त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक बघताय. आनंदाची बातमी काय आली ती आनंदाची बातमी देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खुशखबर असणार आहे. ज्या लाडक्या हप्ते थांबले होते, बंद झाले होते, त्या लाडक्या हप्ते आता चालू देखील होणार आहेत. अशा स्वरूपाची आधुनिक बातमी आलेली आहे. ती पण तुम्हाला बातमी या ठिकाणी सांगणार आहे. तर 21वा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे? चला, तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप काळजीपूर्वक बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट कुणाला पुन्हा हप्ता मिळणार ही तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे. व्हिडिओमध्ये मी पुराव्यासहित दाखवणार आहे. लोकसत्ता न्यूजपेपरची एक महत्त्वाची बातमी आली, ती तुम्हाला मी दाखवणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी-आर केव्हा निघणार आहे? बघा 10 मे पर्यंत या ठिकाणी वाट आपल्याला बघावं लागणार असणार आहे आणि 10 मे पर्यंत तुम्हाला जी-आर येणार आहे का? वाटप कधी होणार आहे? या सगळ्या गोष्टी सांगतो. बघा आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हप्ता कधी मिळणार आहे? हप्ता किती मिळणार आहे? हे पण तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच लाडक्या ताई विचारत आहेत, की "सर, या ठिकाणी आम्हाला म्हटलं जातंय, की 2 हप्ते एकत्र भेटणार आहे." कोणी म्हणतंय 3 हप्ते कोणी भेटते म्हणणार आहे. कोणी-कोणी असं वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे. तर 1,500 भेटणार का 3,000 भेटणार का ₹4,500 भेटणार? तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आणि लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, पोटनिवडणुका लागल्या होत्या. आपल्या दादांच्या स्वर्गवासानंतर आता या ठिकाणी निवडणुका लागल्या होत्या आणि निवडणुकामध्ये सुनित्रा पवार यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या ठिकाणी यशस्वी पण झालेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणुका झालेल्या आहेत. त्या गोष्टी ज्या बघा सरकार या ठिकाणी व्यस्त होतं, ते आता ते पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता मग नेमका हप्ता कधी वाटप होणार हे तुम्हाला सांगतो. खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी तुम्हाला दाखवायलोय. लाडकी बहीण योजना खुशखबर. बघा पहिल्याच सेंटेन्समध्ये आणि लोकसत्ता न्यूजपेपर सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात विश्वासार्हतेचा हा महाराष्ट्रातला न्यूजपेपर आहे लोकसत्ता. आणि या लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली आहे. खुशखबर स्वरूपाची बातमी समोर आलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांनी एक छोटा प्रश्न विचारतोय, तुम्हाला 20वा हप्ता भेटला होता का? तुमचं ई-के-वाय-सीचं स्टेटस या ठिकाणी अपडेटेड आहे का? आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का? या 3 गोष्टी महत्त्वाच्या. कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचे, जिल्हा सांगायचा आणि या 3 प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहेत. कारण की लाडक्या बघा, जरी तुम्हाला मागचे हप्ते भेटले नसतील, 17वा 18वा हप्ता बऱ्याच लाडक्या भेटला नव्हता, ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर त्याच्यानंतर 18वा 19वा 20वा हप्ता पण बऱ्याच लाडक्या भेटला नव्हता, त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. कारण की त्यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे. अपात्र लाडक्या बहिणींचे ₹1,500 पुन्हा सुरू होणार शासनाकडून. अपीलाची संधी म्हणजे अपीलाची संधी म्हणजे काय? तुम्ही एकदा अपील करू शकतात. तर अशा स्वरूपाची एक महत्त्वाची संधी आली आहे. आणि ज्या लाडक्या ताईंना पैसे येत नव्हते, हप्ते बंद झाले, ज्यांची ई-के-वाय-सी अपडेट झालेले, त्यांचे नवीन आकडेवारी समोर आलेली आहे. त्याच्यानुसार तुम्हाला हप्ते या ठिकाणी भेटणार आहेत. तर ही सगळी गोष्ट तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट सांगतो लाडक्या, लोकसत्ता न्यूजपेपरची बातमी आहे. आणि बघितलं असेल की जवळ-जवळ तब्बल 54 लाख लाडक्या बहिणींचे हप्ते आता बंद होणार आहेत. परत सांगतोय. बघा आता जी ई-के-वाय-सी अपडेट झालेली आहे, 30 एप्रिलपर्यंतची जी गोष्ट आहे त्यापर्यंत जर बघितलं तर 54 लाख लाडक्या ताई या ठिकाणी लाडकी बहीण योजनेपासून बाहेर काढल्या जाणार आहेत किंवा त्या ऑटोमॅटिक बाहेर निघणार आहेत. कारण की त्यांनी ई-के-वाय-सी केलीच नाही किंवा काही वेगवेगळ्या कारणानुसार त्यांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे आता हप्ते भेटणार नाहीत. आता 54 लाख लाडक्या ताई सोडून बाकीच्या ज्या लाडक्या ताई आहेत, ज्यांना मागे हप्ते भेटले नव्हते, पण आता त्या 54 लाखात सोडून असलेल्या त्या लाडक्या ताईंना देखील आता हप्ते भेटणार आहे. ही पण गोष्ट तुम्ही समजून घ्यायची आहे. तर आता बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, ज्यावेळेस सुरुवात झाली होती लाडकी बहीण योजना
फॉर्म भरायला सुरुवात झाली त्यावेळेस 2,63,00,000 हप्ते अर्ज या ठिकाणी आले होते. त्या अर्जापैकी 2,43,43,47,00,000 हा आकडा पोहोचला होता. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते भेटत होते. 2 कोटी जवळ-जवळ 47,00,000 होते, नंतर 43,00,000 झाले, नंतर 37,00,000 झाले, 35,00,000 झाले आणि हळू-हळू अशा स्वरूपात भरपूर स्वरूपात लाडक्या बहिणींना या ठिकाणी बाहेरचा रस्ता दाखवला होता. तर आता बघा शेवट जर बघितलं, आता शेवट म्हणजे 30 एप्रिलपर्यंत जर बघितलं 1,89,00,000 लाडक्या बहिणी आता या ठिकाणी शिल्लक आहे. जवळ-जवळ बघितलं तर जवळ 60-70 असे जरी बघितलं आपण आकडेवारी 1,00,00,000 आपण 1,50,00,000 जर लाडक्या बहिणी पकडल्या, तर 1,50,00,000 जर पकडल्या तर जवळ-जवळ आपण बघितलं 61,00,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी बाहेर निघालेल्या आहेत. आता त्याच्यामधल्या आत्ता जर बघितल्या तर 54,00,000 लाडक्या बहिणी निघाल्यात आणि अगोदरच्या बघितल्या तर 5-10 लाख लाडक्या बहिणी आपण पकडल्या, तर जवळ-जवळ या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी 60-61,00,000 लाडक्या बहिणींनी पूर्ण लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत. आता ते वेगवेगळे कारणं आहेत, त्याची चुकीची माहिती दिली असतील कुणी जर कोणाच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, कोणाच्या घरामध्ये उत्पन्न जास्त असेल, कोणाच्या घरात सरकारी नोकरदार असेल, कोणी स्वतः नोकरदार असेल, कोणी सेवानिवृत्त असेल किंवा वेगवेगळे ज्यांचं काही वयाची अट असतील, या वेगवेगळ्या कारणास्तव भरपूर सारखे लाडक्याताई बाहेर पडलेले आहेत. आता बघा ह्याच्यामुळे काय होतं एक गोष्ट लक्षात ठेवा, भरपूर लाडक्याताई बाहेर पडल्यामुळे लाडक्या बहिणीची नाराजी या ठिकाणी व्यक्त होत होती. आता या नाराजी व्यक्त झाल्यामुळे बघा काही ठिकाणी महिलांनी नाराजी व्यक्त करत स्थानिक प्रशासनाकडे तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय स्तरावरही या निर्णयाचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली असून पात्र लाभार्थ्यांनी अन्यायाने वगळलेले जात असलेले आरोप केले जात आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. तर लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी लाडकी बहीण योजना आहे ही तुम्हाला तर बरेच लाडके माहीत असेल की ही बंद पडणार आहे का? तर एक गोष्ट सांगतोय, परत सांगतोय, आपल्या चॅनलवर एकदम योग्य माहिती, खरी माहिती दिली जाते आणि सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती देते, तुम्हाला सगळ्याला माहिती. बघा अपडेट येत नसतील तर मी तुम्हाला व्हिडिओ पण टाकत नाही. उगाच ओढाताण करून दिवसाला 2-2 व्हिडिओ, 3-3 व्हिडिओ मी टाकणारा माणूस नाही. तुम्हाला सगळ्याला माहीत झालं. कारण की 1-2 दिवस झालं मी व्हिडिओ पण टाकलेले नाहीयेत. आता हा आज अपडेट आली म्हणून तुम्हाला हा आज व्हिडिओ टाकत आहे. तर सर्व लाडक्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. 26,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. प्रत्येक महिन्याला ज्या लाडक्याताई पात्र आहेत त्यांना हप्ते भेटत राहणार आणि आता जर बघितलं 1,89,00,000 लाडक्या बहिणीला पैसे पोहोचण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी रक्कम आहे. 26,000 कोटी मंजूर झालेले आहेत आणि वरचे ॲडव्हान्समध्ये जर पैसे लागत असतील तर त्याच्या पुरवण्यानुसार पैसे घेण्याची तरतूद देखील करून ठेवली. म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेला प्रॉब्लेम नाही पुढचं 1 वर्ष तरी. म्हणजे 2026 संपून 27 जेव्हा लागेल, मार्च महिना 2027 जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तुम्हाला टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही. तुम्हाला हप्ते 100% भेटत राहणार. फक्त आता मागे पुढे होणारे कारणं वेगवेगळे आहेत. कारणं मला माहिती आहेत, पण आता तुम्हाला एक गोष्ट सांगून तेवढे कारणं तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामुळे लाडक्यांनो काळजी बिलकुल करू नका. हप्ते 100% भेटणार म्हणजे भेटणार. पण आता सरकारकडे एकच विनंती असणार आहे, ₹3,000 अकाउंटला टाका आणि ही मागच्या 10-15 दिवसापासून आपण मागणी करतो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही मागणी करतोय की आता भरपूर दिवस झाले, 2 महिने पूर्ण संपून गेले, ₹3,000 अकाउंटला भेटायला पाहिजे. तुमचं काय मत आहे लाडक्यांनो? बघा मे महिना चालू आहे, मार्च महिना, एप्रिल महिना 2 महिन्याचे हप्ते आपल्याला एकत्र भेटायला पाहिजे. ₹3,000 आपल्या अकाउंटला यावेत असं कोणत्या लाडक्याताईला वाटतंय कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सरकारने लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा, सरकारला ही विनंती आहे. आपलं नाव, जिल्हा कमेंट बॉक्स सांगायचं आणि सहमत आहे असं लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.